जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक असून प्रकाश आंबेडकर न्यायालयात जाणार असल्याची बातमी आता समोर आली आहे। हे विधेयक म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे। गुरुवारी विधानसभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले। यानंतर आज या विधेयकावरून विधान परिषदेत गदारोळ झाला। विरोधकांनी याला विरोध करत सभात्यागही केला। मात्र यानंतरही हे विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले। दरम्यान या विधेयकावरून अनेकांचा विरोध होत असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी याला थेट विरोध दर्शविला आहे। आपण या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी अति आक्रमण होताना दिसत आहे। वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला थेट फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचं ठामपणे सांगते। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे, हे विधेयक महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर आघात करणारे असून या विरोधात आम्ही न्यायालयात लढा देणार आहोत। हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, लोकशाही मूल्यांवर आणि संविधानावर थेट आघात करणारे आहे। आम्ही या विधेयकाचा संविधानिक मार्गाने विरोध करत राहू। जय फुले, जय शाहू, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत या घोषणांनी आघाडीने आपली भूमिका अधिक ठामपणे अधोरेखित केली आहे। वंचित बहुजन आघाडीने 1 एप्रिल 2024 रोजी हे विधेयक निवड समितीचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपल्या हरकती नोंदवल्या होत्या। मागणी केली होती की हे विधेयक मागे घ्यावे। महाराष्ट्रातील जनतेकडून या विधेयकावर विविध प्रतिक्रिया उमटत असून आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा विरोधात फक्त वंचित बहुजन आघाडीच विरोधात लढत आहे। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयात लढा देईल। या विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही आपले मत मांडायला विसरू नका। जय भीम।